श्रोतेहो नमस्कार. आरोग्यधाम या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात आपल्याला मानसिक ताणतणाव वाढत्याला दिसतोय. हा ताणतणाव आपले मानसिक आरोग्य बिघडण्यास कारणीभूत आहे. तर या ताणतणावाचे नियंत्रण आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित राखणं गरजेचं आहे. यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रमोद शाक्य. त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार सर. सर, सध्या मानसिक आरोग्य बिघडण्याचे प्रमाण वाढत आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्की सर. आज जर आपण पाहिलं तर लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांचंच मानसिक स्वास्थ्य आपल्याला बिघडलेलं दिसतंय. आणि आपण जर पाहिलं तर कसं आहे की ह्याची जी टक्केवारी आपण म्हटलं प्रमाण, तर जवळजवळ आपल्या भारतामध्ये 15 कोटी लोकसंख्या अशी आहे की ज्यांच्यामध्ये काही ना काही मानसिक समस्या आहेत. जसं आपण बोलू शकतो की तणाव व्यवस्थापन, चिंता, डिप्रेशन, त्याचबरोबर काही सायकोटिक आजारसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर लहान मुलांमध्ये, त्याचबरोबर मोठ्यांमध्ये आणि जे वर्किंग आहेत, नॉन वर्किंग आहेत, अशा सर्व लोकांमध्ये आपण बघतोय की मानसिक स्वास्थ्य लोकांचं बिघडताना आपल्याला दिसतंय. तर त्यामध्ये आपण जर बघितलं तर जवळजवळ 7 लोकांपैकी 5 लोकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा मानसिक त्रास त्यांना होत असतो, पण त्याची जाणीव त्यांना स्वतःलाच नसते. तर आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे की जसं आपण आपलं शारीरिक स्वास्थ्य जाणून घेतो, त्याबद्दल आपण स्वतः किती सजग असतो, त्या पद्धतीने आपण आपल्या मानसिक स्वास्थ्याबद्दल तितकं सजग पाहताना लोक दिसत नाही आहेत. लोकांची बदलती जीवनशैली आहे, त्याचबरोबर लोकांचं जे काही विचार करण्याची पद्धत आहे, लोकांची इमोशन्स आहेत, ह्या सर्वांमध्ये जे बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे बदल इतक्या झपाट्याने होत आहेत की त्याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावरती होतोय, एकंदरीत त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरती आपल्याला पाहताना दिसतोय. तर मानसिक स्वास्थ्य हे लोकांचं बिघडताना आपल्याला अनेक कारणं ह्या पाठीमागे असू शकतात. तर मला हे सांगूशी वाटते इथे की आपण जर आपले म्हणजे विचार करण्याची पद्धत, आपल्या भावना, आपलं वर्तन आणि त्याचबरोबर आपली काम करण्याची जी काही क्षमता आहे, त्यामध्ये जे बदल आपल्याला पाहायला मिळतात, त्यावरतीच आपलं मानसिक स्वास्थ्य अवलंबून असतं. तर नक्कीच दिवसेंदिवस आपण बघतोय की लोकांचं जे मानसिक स्वास्थ्य हे बिघडताना आपल्याला दिसतंय आणि ह्या पाठीमागची अनेक कारणं आपल्याला सांगता येतील. जसं तणाव आहे, लोकांची बदलती जीवनशैली आहे, किंवा जे एक स्पर्धात्मक सगळी लोकं म्हणजे लहान मुलंसुद्धा आपण बघतो की स्पर्धेमध्ये उतरलेली पाहताना दिसत आहेत. आणि प्रत्येकाला लाईफ एक आपली लक्झरियस हवी असते, पण कष्ट करण्याची त्यांची तेवढी कुवत आपल्याला म्हणजे परिश्रम तेवढे ते करताना दिसत नाही आहेत. ह्याच्यामध्ये जो गॅप असतो आणि त्या गॅपमुळेच लोकांचं मानसिक स्वास्थ्य कुठेतरी बिघडताना आपल्याला दिसतंय असं मला वाटतंय. सर, आता आपण बोलत असताना लहान मुलांचा उल्लेख केला. तर लहान मुलांच्यामध्ये सुद्धा मानसिक आरोग्य बिघडते असं वाटतंय का तुम्हाला? हां सर, नक्की असं. कारण की आपण जर बघितलं तर आज आम्ही बघतोय की आमच्याकडे अशी लहान मुलं खूपच येत आहेत की एकदम 2 वर्षापासून ते एक 10-12 वर्षापर्यंतची जी काही मुलं आहेत, त्यामध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यात जास्त जो मानसिक आजार जर आपण म्हटलं तर एक ॲडिक्शन. तर मोबाईल ॲडिक्शन हा सगळीकडे आपण पाहतो की लहान मुलांमध्ये सगळ्यात जास्त हा प्रमाण वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे मुलांच्या विचार करण्याची पद्धत बदललेली आहे. एकंदरीत मुलांची जी हायपर ॲक्टिव्हिटी ती जास्त वाढलेली आहे. अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे. इम्पल्सिव्हिटी मुलांमध्ये वाढलेली आहे. तर आपण असं बघतोय की मुलांमध्ये एक ॲडिक्शनमुळे म्हणजे मोबाईल ॲडिक्शनमुळे किंवा स्क्रीनिंगमुळे, टीव्ही पाहण्यामुळे सुद्धा मुलांमध्ये अनेक असे बदल झालेले दिसत आहेत की ज्याच्यामुळे लहान मुलांची न्यूरोप्लास्टिसिटी चेंज झालेली दिसते आणि त्यामध्ये मग ऑटिझम, ADHD किंवा डाऊन सिंड्रोम किंवा बौद्धिक अक्षम मुले आहेत किंवा स्लो लर्नर आहेत. असे अनेक लहान मुलांमध्ये आढळणारे हे जे प्रकार जे आहेत मानसिक आरोग्याबद्दलचे, हे वाढताना आपल्याला दिसत आहेत जास्तीत जास्त. पूर्वी ऑटिझमचं प्रमाण खूप कमी होतं, पण आफ्टर कोविडनंतर आपण जर बघितलं तर हे झपाट्याने वाढलेले आहेत आणि त्यामध्ये पुन्हा मग व्हर्च्युअल ऑटिझम आणि क्लासिकल ऑटिझम हे जर आपण पाहिलं तर ह्यामध्ये आणखीनच जास्त आपल्याला, कारण की 2 वर्षापर्यंत बच्चू एकदम नॉर्मल असतं आणि 2 वर्षानंतर मग मुलं कुठेतरी एकटे राहायला पाहतात किंवा ते मिक्स होत नाही लोकांमध्ये किंवा ती बोलत नाही आहेत किंवा त्यांना पहिली जी भाषा बोलता येत होती आता ती बोलत पण नाही आहेत. तर अशा प्रकारचे अनेक प्रॉब्लेम्स आपल्याला ऑटिझम बच्चूंमध्ये पाहायला मिळत आहेत आणि हे जनरली आता ह्याचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे लहान मुलांमध्ये. जे आपण म्हणतो की 10 वर्षाच्या आतली मुलं ही त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडताना आपल्याला दिसतंय. सर, आता तुम्ही सांगितलं की लहान मुलांचं मानसिक आरोग्य बिघडतंय. मग यामध्ये कारणं कोणकोणती असू शकतात? आपण जर पाहिले की लहान मुलांमध्ये मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची कारणं अनेक आपल्याला सांगता येतील. जसं की एक जेनेटिक हा एक महत्त्वाचा कारण असतो. आपण बघतो की जेनेटिकचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावरती, इव्हन आपल्या मानसिक स्वास्थ्यावरती सुद्धा होतो. त्याचबरोबर वातावरणाचा. तर आजच्या घडीला मी जर म्हणेल तुम्हाला तर वातावरणाचा जास्त इफेक्ट मुलांवरती होतोय. कारण की प्रत्येक घरामध्ये 1 किंवा 2च मुलं असतात आणि ते पण इतकं लाडावलेलं असतं की त्यामुळे
मुलाला एकतर म्हणजे चांगलं आणि वाईट हे काय मुलाला कळत नसतं आणि त्यामध्ये मुलांची ज्या अपेक्षा आईवडिलांकडनं वाढलेल्या असतात आणि आईवडील न कळत त्यांना त्यांच्या गरजा म्हणजे ती गरज नसताना सुद्धा ती गरज त्यांना खूप पुरवली जाते आणि त्यातून मग मुलांमध्ये हट्टीपणा वाढतो. मग मुलांमध्ये अकॅडमिक परफॉर्मन्स कमी यायला लागतो. कुठल्याही प्रकारची प्रेरणा नाही आहे लाईफमध्ये किंवा जीवनामध्ये मुलांमध्ये, की आपल्याला ही गोष्ट कशासाठी हवे. तर त्या पाठीमागची एखादी काहीतरी उर्मी, प्रेरणा मुलांमध्ये हवी, तर ती प्रेरणा पण नाहीशी आपल्याला होताना दिसते. तर सामाजिक घटक अनेक ह्यामध्ये कारणीभूत ठरतात. त्याचबरोबर वातावरणातील घटक अनेक कारणीभूत ठरतात. त्याचबरोबर मुलांची जीवनशैली जी काय आहे ती बदलताना आपल्याला दिसते आणि मुलांमधील अनेक मनोसामाजिक काही घटक असतात, की त्याचाही परिणाम मुलांच्या मानसिक स्वास्थ्यावरती होताना आपल्याला दिसतोय. तर हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे आणि पालकांनी मुलांसाठी त्यांनी जर एक योग्य वातावरण तयार केलं, तर नक्कीच मुलं ह्या मानसिक स्वास्थ्यामध्ये स्वतःला टिकवून ठेवतील आणि ते बिघडणार नाही मुलांची अशी काळजी पालकांनी घेणं खूप गरजेचं आहे. वेळ देणं गरजेचं आहे. पालक मुलांना वेळ देत आहेत, पण खूप 2 तास 3 तास वेळ देत आहेत, पण तो क्वालिटीमध्ये वेळ नसतो. तो क्वांटिटीमध्ये तुम्ही वेळ देताय, पण क्वांटिटीपेक्षा तुम्ही जर क्वालिटीमध्ये जर वेळ दिला मुलांकडे आणि मुलांशी तुम्ही गप्पा मारल्या, काही गोष्टी सांगितल्या, काही कविता सांगितल्यात, काही गाणी तुम्ही मुलांबरोबर बोललात, तर मुलांचा नक्कीच एक भावनिक विकास होतो आणि त्यातून मुलांचं मानसिक स्वास्थ्य पण खूप चांगलं राहतो असं वाटतं एकंदरीत. सर, यामध्ये आता लहान मुलांच्याबद्दल आपण बोललात, पण आता जे पौगंड अवस्थेतले आहेत म्हणजे किशोरवयीन मुलं आहेत, त्यांचं तर मानसिक आरोग्य खूपच बिघडतेलं किंवा ते चिडचिड होणं, एकटं राहणं, हे तर पौगंड अवस्थेतील किशोरवयीन मुलांच्यामध्ये जास्त दिसतंय. म्हणजे कशामुळं झालंय? एकंदरीत कसं आहे सर, की आपण बघतोय की किशोरवयीन जी मुलं आहेत म्हणजे एक आपण बघतो की टीनेज त्याला आपण असं म्हणतो. तर एक 12-13 वर्षानंतर मुलांमध्ये जे काही एक आपण म्हणूया की एक त्यांच्या शरीरांतर्गत जे बदल होतात, त्यांना एक लैंगिक विकास मुलांचा विकास व्हायला सुरुवात ह्याच वयात होते आणि ह्याच वयामध्ये कसं होते की मुलं एक भांबावलेल्या अवस्थेत असतात, की त्यांना एक जाणीव त्या गोष्टींची हळूहळू व्हायला लागते. त्यामुळे मुलं खूप कन्फ्यूज असतात ह्या वयामध्ये आणि त्या वयामध्ये मुलांना जर योग्य समुपदेशन नाही मिळालं त्यांच्या लैंगिक विकासाचा, भावनिक विकासाचा, मानसिक विकासाचा, तर मुलं त्यामध्ये गोंधळलेल्या अवस्थेत असतात आणि त्यामुळे मग मुलांकडून अनेक प्रकारच्या एक समस्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये आत्ता सध्या तरी आपण जर बघितलं तर मुलांमध्ये बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा एक सगळ्यात जास्त आढळणारा एक प्रमाण आहे. त्याचबरोबर एक अँटी सोशल बिहेवियर मुलांमध्ये जास्त पाहायला मिळतंय. त्याचबरोबर एक अफेक्शन, अवास्तव पालकांकडनं एक गरजा त्यांच्या वाढलेल्या असतात, की एक स्मार्ट वॉच त्यांना पाहिजे. 5,000चा पाहिजे, तर आई-वडील म्हणतात नाही माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, 2,000चा घे. तर मुलं इतकी हट्टी झालेली असतात त्या वयामध्ये, की त्यांना तो 5,000चाच हवा असतो आणि नाही मिळालं तर मग ते स्वतःला इंजुरी काहीतरी करायला लागतात किंवा ते इतरांना इंजुरी काहीतरी करायला लागतात. मग सेल्फ इंजुरियस बिहेवियर, अदर इंजुरियस बिहेवियर हे सुद्धा ह्याच वयामध्ये मुलांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर ह्या वयामध्ये मुलं आई-वडिलांपासून थोडीशी म्हणजे लांब जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना असं वाटायला लागते, की आता माझ्या हातात सगळी पॉवर आलेली आहे आणि त्यामुळे ते स्वतःचं स्वतंत्र विचार असं करायला लागतात मूल. आणि ह्याच वयामध्ये ज्यावेळेला आई-वडील आणि मुलांमधील संभाषण ज्यावेळेला होत नाही, त्यावेळेला मानसिक आरोग्य मुलाचं एकदम बिघडण्यासाठी सुरुवात होते. तर मला असं वाटतं, की पालकांनी ह्या वयामध्ये जास्तीत जास्त आपल्या मुलांबरोबर बोललं पाहिजे. मुलांचे इमोशन्स म्हणजे भावना, त्याचबरोबर मुलांचं सामाजिक, मुलांची मित्र, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर पालकांनी त्या काळामध्ये मुलांशी एक चांगला वैचारिक संवाद ठेवला पाहिजे, जेणेकरून मुलांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील आणि मुलांची पर्सनॅलिटी आपल्याला एक चांगली डेव्हलप करता येईल आणि ज्याच्यातून मुलं एक प्रोडक्टिव्ह पर्सन एक तयार होतील असं मला वाटतंय. तर ह्या वयामध्ये सांगितल्या पद्धतीने की बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डरचे जास्तीत जास्त मुलं आम्हाला पाहायला मिळत आहेत आणि ड्रग ॲडिक्शन, त्याचबरोबर आपण म्हणू शकतो की एक बिनधास्त असं त्यांची पर्सनॅलिटी पाहायला मिळते. घरातून पळून जाणं, हे फक्त मुलांमध्येच नाही तर मुलींमध्ये सुद्धा हे प्रमाण खूप वाढलेलं आपल्याला दिसतंय. सर, हे आता मानसिक आरोग्य हा तर एक म्हणजे मोठा प्रश्न झाला. यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील लोक आजारी पडतायत मानसिक आरोग्य आणि ते आजाराला कसे बळी पडतायत हे लक्षातही येत नाहीये. मग या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्याला ती लक्षणं म्हणजे आपल्याला मानसिक आजार होतोय किंवा आपल्यासोबतच्या लोकांना, आपल्या मुलांना मानसिक आजार होतोय, याची लक्षणं कशा प्रकारे आपल्याला दिसतात? हां, म्हणजे आपल्याला जर आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरात किंवा आपल्याला स्वतःला सुद्धा आपल्याला चेक करता येतं, की आपलं काही मानसिक स्वास्थ्य बिघडण्यासाठी सुरुवात झालेली आहे का? तर यासाठी काही प्राथमिक लक्षणं आपण जर पाहिली, तर त्यामध्ये मी तुम्हाला एक 5-6 लक्षणं अशी सांगेल, की जी ही लक्षणं जर सर्रास आपल्याला 3 ते 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जर आपल्यामध्ये आढळत असतील, तर आपण सांगू शकतो, की हां, ह्या व्यक्तीचं किंवा ह्या मुलाचं मानसिक स्वास्थ्य बिघडायला सुरुवात झालेली आहे. तर त्यामध्ये सगळ्यात प्रथम लक्षण म्हटलं तर झोप.
आपली झोप जी आहे ही झोप किमान 8 तास तरी झालीच पाहिजे आणि जर नॉन वर्किंग असेल तर किमान 7 तास तरी झालीच पाहिजे आणि ती पण स्लीप सायलेंट पाहिजे एकदम, की तिथे आजूबाजूला कुठल्याही प्रकारचा आवाज नको आहे किंवा मोबाईल नको आहे. असं असं एकदम शांत वातावरणामध्ये आपण एक 7 ते 8 तास आपण झोप घेतली पाहिजे. तर सगळ्यात प्रथम कसं असतं, की ज्यावेळेला मानसिक स्वास्थ्य बिघडतं त्यावेळेला व्यक्तीची झोप ही कमी व्हायला लागते, की त्यामध्ये तो व्यक्ती एकतर म्हणतो, की मी झोपतो आणि मग तो बोलतो, की 12 वाजता मला झोप लागते. मग पुन्हा 4 वाजता माझी झोप मोड होते. पुढे झोपच लागत नाहीये. तर ही जी असं जर सर्कल असेल आणि काही-काही वेळेला कसं होतं, की झोपेचा जो सर्कल आहे हा उलटा होऊन जातो, की व्यक्ती दिवसा झोपायला लागतो आणि रात्री जागा असतो. मग तो सतत स्क्रीनिंग पाहणं अशा अशा प्रकारचा त्यांचा बदल आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं लक्षण मी जर सांगितलं तर खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये सुद्धा बदल आपल्याला पाहायला मिळतो, की एकतर व्यक्ती कमी खायला लागतो कारण की त्याला सॅड फील खूप होत असतं, दुःख खूप वाटत असतं. त्याला त्याच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी त्याला मिळत नसतात त्यामुळे त्याला दुःख वाटत असतं कुठेतरी आणि त्या दुःखामुळे तो व्यक्ती हळूहळू डिप्रेशनकडे जातो आणि मग त्याला जेवण चांगलं वाटत नाही आणि तो जेवण कमी करतो किंवा प्रमाणापेक्षा पण जास्त व्यक्ती जेवण जेवायला लागतो. तर हे जे बदल आहेत हे बदल प्रायमरी लेव्हलमध्ये आपल्याला दिसतात आणि तिसरा बदल मी जर सांगितलं तर व्यक्तीला चिडचिड हा जनरली आपल्याला पाहायला मिळतो, की आतापर्यंत कधी हा व्यक्ती असा चिडत नव्हता, राग व्यक्त करत नव्हता. पण अचानक आता आम्ही बघतोय तर हा एक 2-3 महिन्यापासून खूप चिडचिड करतोय, खूप राग करतोय. मग आपण समजून जायचं की ह्या व्यक्तीचं काहीतरी मानसिक स्वास्थ्य बिघडायला सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. चौथं लक्षण मी जर सांगेल तुम्हाला इथे तर त्याचं भावनांवरती नियंत्रण अजिबात राहत नाही. म्हणजे एक तर लोकांपासून लांब-लांब राहणं, म्हणजे अलोन फील करणं आणि समाजामधील कुठल्याही कार्यक्रमांमध्ये सहभागी न होणं, कुठल्या प्रोग्राममध्ये सहभागी न होणं, एकटं-एकटं राहणं, अलोन राहणं हे त्या व्यक्तीमध्ये एक लक्षण पाहायला मिळतं. त्याचबरोबर आपण अजून एक सांगितलं शेवटचं लक्षण तर मी असं सांगेल तुम्हाला, की सतत कुठल्यातरी निगेटिव्ह विचारामध्ये असणं, म्हणजे विचारांमध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो. तर जनरली लक्षणं आपण जर बघितली तर एक वैचारिक म्हणजे विचारांमध्ये बदल, एक आपल्या दैनंदिन जीवनातील ज्या काही क्रिया आहेत त्यामध्ये बदल आणि त्याचबरोबर आपला एक भावनांमधील बदल. ह्या 3 गोष्टी जर आपण पाहिल्या तर आपल्याला समजते की त्या व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य बिघडायला सुरुवात झालेली आहे. सर, आतापर्यंत आपण मानसिक आरोग्य बिघडणं आणि त्याची लक्षणं बदल, पण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे जे आपण म्हणतो, म्हणजे कुठली गोष्ट घडण्या अगोदर जर काळजी घेतली तर त्या गोष्टी घडणार नाहीत. मग या बाबतीत सुद्धा आपण कशा प्रकारे काळजी घेऊ शकतो? हां सर, नक्की. म्हणजे कसं आहे, की प्रिव्हेन्शन आपण केलंच पाहिजे. तुम्ही सांगितल्या पद्धतीने, की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर प्रतिबंधात्मक उपायामध्ये आम्ही 5 प्रकारच्या पंचसूत्री आम्ही सांगतो इथे, की सगळ्यात प्रथम कसं आहे, की आपण एकतर व्यायाम खूप केलं पाहिजे. व्यवस्थित व्यायाम आपल्या शरीराला झालं पाहिजे. शरीराच्या व्यायामाबरोबरच आपलं मानसिक व्यायाम पण आपण केलं पाहिजे. जसं आपले जे इमोशन्स असतात, तर हसणं, विनोद करणं, ह्या गोष्टी रोजच्या जीवनामध्ये आपल्या घडल्या पाहिजेत आणि त्या एक नॅचरल असल्या पाहिजेत. त्याचबरोबर व्यायाम, त्याचबरोबर दुसरं आहे की एक सकस आहार, की आपण जे जेवतो, डाएट जे आपण घेतो, तर तो डाएट आपला एक नियोजित पाहिजे, वेळेमध्ये पाहिजे आणि सकस पाहिजे, की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे प्रोटीन, त्याबरोबर प्रथिने, त्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोह हे सगळे घटक त्या अन्नातून आपल्याला मिळाले पाहिजेत, तर आपलं मानसिक स्वास्थ्य खूप चांगलं राहतं. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेल, की काही आपण मेडिटेशनसारखे काही प्रकार असतात, की ज्याच्यातून आपलं एक अवधान क्षमता म्हणा किंवा मनाला एक रिलॅक्स होण्यासाठी आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर आपल्या आवडीचे जे काही छंद असतात, की तसं संगीत ऐकणे आहे किंवा गोष्टी वाचणे आहे, काही पुस्तकं वाचणे, तर अशा प्रकारचे पण काही छंद आपण जोपासू शकतो, की ज्याच्यातून आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहू शकतं. त्याचबरोबर अजून मी तुम्हाला सांगितलं ह्यामध्येच म्हणजे मला सांगावसं वाटतं असं, की पंचसूत्रीमध्ये आपण एकतर झोप व्यवस्थित घेतली पाहिजे. जी आपण बघितली होती, की कारणांमध्ये, तर त्या पद्धतीने झोप पण खूप महत्त्वाची आहे. शरीराला जेवढे आपल्याला रेस्ट हवी असते तेवढीच आपल्याला आपल्या ब्रेनला पण आपल्याला रेस्ट देणं खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हे पंचसूत्री आपण अवलंबणं खूप गरजेचं आहे, की ह्याच्यातून आपण नक्कीच प्रिव्हेन्शन करू शकतो आणि सगळे खूप छान आपण जीवन जगू शकतो. तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सर, आता यामध्ये आपण जसं म्हटलं, की आपल्याला आजार होण्या अगोदर आपण काळजी घेतली तर आजार होणारच नाहीत. याबरोबरच जर समजा मानसिक आरोग्य बिघडलं तर याच्यावर उपाय करता येतात का? नक्की सर, नक्की. कारण कसं होतं, की पूर्वी मानसिक आजाराबद्दल एवढी समाजामध्ये जनजागृती नव्हती. पण आता सध्या आपण बघतोय, की हळू-हळू लोकांना कळायला लागलेलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून लोकं मानसिक स्वास्थ्याबद्दल थोडे जागरूक होताना आपल्याला दिसत आहेत. तर एखाद्या व्यक्तीचं जर मानसिक स्वास्थ्य बिघडलं, तर सर्वात प्रथम त्यांनी म्हणजे आता शासनाने टेलिमानस नावाचा एक टोल फ्री नंबर सुरू केलेला आहे. तर टेलिमानस टोल फ्री नंबर जो आहे, की त्याच्या माध्यमातून घरी बसून सुद्धा तो व्यक्ती आपल्या मानसिक स्वास्थ्याबद्दलची माहिती घेऊ शकतो. आता हा जो नंबर जो आहे तो नंबर 14416 हा एक नंबर आहे. त्याचबरोबर अजून एक नंबर आहे 14416 नंबर जो आहे तो अँड्रॉइड फोनसाठी शासनाने तयार केलेला आहे आणि तो 24/7 म्हणजे 24 तास आणि 7 दिवस तो वर्किंग आहे, चालू आहे.
आणि त्याचबरोबर दुसरा अजून एक नंबर आहे, की जो साधा फोन जो असतो, जो गावांमध्ये अजूनही लोकांपर्यंत अँड्रॉइड फोन नाही आहे, तर ती लोकं 1800 89 14 416 तर हा जो नंबर आहे, तर ह्या नंबरवरनं ते संपर्क साधू शकतात आणि त्यांना जे होणारा जो काही त्रास आहे, की झोप लागत नाही आहे किंवा चिडचिड होते किंवा एकदम उत्साह वाटत नाही आहे किंवा दुःख वाटते, रडू येतंय, तर अशा प्रकारचे जे काही त्यांची लक्षणं असतील, ती लक्षणं ते सांगू शकतात फोनद्वारे आणि ते प्रायमरी लेव्हलला ते तिथून माहिती घेऊ शकतात. आणि तिथे जे काउन्सिलर किंवा जे डॉक्टर्स अवेलेबल असतात, ती वेल क्वालिफाईड टीम आहे आणि ती टीम त्यांना ऑनलाईन गाईड करते. म्हणजे कसं आहे, की लोकांना भीती वाटते, की मी काय वेडा आहे का? आणि मग लोकांना म्हणजे हॉस्पिटलपर्यंत जाणं लोकं टाळतात शक्यतो, की नको, नको जायला, मी होईल बरा. पण हे लक्षणं ज्यावेळेला सिव्हिअर होतात, त्यावेळेला लोकं कुठेतरी हॉस्पिटलकडे येतात. मग हॉस्पिटलमध्ये पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम हा प्रत्येक सिव्हिलमध्ये सुरू आहे. आपल्या रत्नागिरीमध्ये सुद्धा जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू आहे. तर तिथे पूर्ण टीम असते, की जी टीम त्याच्या उपचारासाठी उपलब्ध आहे, की ज्यामध्ये सायकियाट्रिस्ट आहेत, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत, सोशल वर्कर आहेत, सायकियाट्रिक नर्स आहे, कम्युनिटी नर्स आहे. तर अशा प्रकारचे रेकॉर्ड कीपर आहे. अशा प्रकारचे पूर्ण पोस्ट सगळे मिळून त्या मानसिक आजाराच्या रुग्णावरती उपचार करतात आणि त्यातून तो रुग्ण नक्कीच बरा होतो. तर एखाद्यामध्ये अशी लक्षणं आढळतात, तर सर्वात प्रथम मी सांगेल तुम्हाला, की टेलिमानस नंबरचा तुम्ही पहिले फायदा घ्या, की घर बसल्या तुम्ही पहिले माहिती घ्या आणि न नाव सांगता पण तुम्ही ती माहिती घेऊ शकता आणि तिथून मग तुम्हाला जर त्यांनी सांगितले, की तुम्ही तुमच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा, तर मग तुम्ही डिस्ट्रिक्ट मानसिक म्हणजे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमामध्ये तुम्ही येऊन तिथे तुम्ही तुमची तपासणी करून घेऊ शकता. तर हे अशा प्रकारची शासनाची योजना आहे. या सगळ्या गोष्टी होत असताना एक मनशक्ती क्लिनिक ही एक संकल्पना ऐकलेली आहे. तर या संकल्पनेबद्दल आपण काय सांगाल? सर कसं आहे, की मनशक्ती क्लिनिक ही जी संकल्पना आहे, ही शासनाने येत्या 3-4 वर्षामध्येच आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये सगळीकडे हे क्लिनिक सुरू झालेले आहेत. आणि हे क्लिनिक म्हणजे कसं होतं, की सायकियाट्रिस्ट हे जनरली आपल्याला शहराच्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल होतात, तर गावांमध्ये हे अवेलेबल होत नाही. तर गावातल्या लोकांमध्ये मानसिक आरोग्य त्यांचं जे काही खराब झालेलं आहे किंवा ढासळलेलं आहे, तर त्यांचं ते चांगलं ठेवण्यासाठी शासनाने मनशक्ती क्लिनिक प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय आहे किंवा जिल्हा रुग्णालय आहे, जिल्हा रुग्णालय आहे. तर प्रत्येक ठिकाणी हे शासनाने मनशक्ती क्लिनिक सुरू केलेले आहे. त्याचबरोबर आपला दवाखाना इथे सुद्धा मनशक्ती क्लिनिक सुरू आहे. तर मनशक्ती क्लिनिकचा रोल काय आहे, की त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जे 6 दिवस वर्किंग डे असतात, त्यातला 1 दिवस कुठलातरी त्यांनी ठरवायचा आठवड्यातला आणि त्या आठवड्यातल्या एका दिवसामध्ये त्यांनी त्या गावामध्ये किंवा त्या एरियामध्ये असणारे जे काही रुग्ण आहेत आणि जे रोज तपासणीला येत आहेत, त्यांच्यामधील काही रुग्णांमध्ये जे काही मानसिक आरोग्यासंदर्भातले जे लक्षणं दिसत आहेत, त्यांना त्या दिवशी स्पेशली बोलून त्यांना त्या उपचाराबद्दल त्यांना गाईडन्स करणं, काउन्सिलिंग करणं प्रायमरी लेव्हलला आणि त्यांना माहिती देणं, की हे आजार बरे होऊ शकतात आणि हे मानसिक आजार आहेत, त्याबद्दल तिथून ते माहिती देतात. तर PSC लेव्हलला मनशक्ती क्लिनिक ही जी संकल्पना अशी आहे, की ती प्रत्येक गावागावांमध्ये आज पोहोचवलेली आहे शासनाने. सर, जाता जाता ह्या ज्या सगळ्या मानसिक आजारांबद्दल आणि आजार होऊ नयेबद्दल याबद्दल आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मी हे सांगेल, की आता हल्ली कसं आहे, की आपल्या सगळ्यांना ताण हा जाणवतोच. आपण मनुष्य म्हणून ज्यावेळेला जन्माला येतो, त्यावेळेला ताण हा आपला एक म्हणजे जन्मापासून ते मरेपर्यंत आपल्या बरोबर असणारच आहे. तर का ना आपण या ताणाचं व्यवस्थापन व्यवस्थित करावं. आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण वेगवेगळे आपण वर्तन करतो, वेगळ्या आपण भावनांचा वापर करतो. तर ह्या भावनांचं, विचारांचं, त्याचबरोबर आपल्या भाषेचं, संभाषणाचं आपण जर व्यवस्थित नियोजन केलं, की मला आज काय करायचं आहे, कसं मला जीवन जगायचं आहे आणि ह्याबद्दल आपण जर सजग राहिलो, तर नक्कीच आपल्याला आपलं मानसिक स्वास्थ्य खूप चांगलं ठेवता येतं आणि आपल्या बारक्या-बारक्या गोष्टींचं आपण रोज निरीक्षण केलं पाहिजे. साधं मी सांगतो तुम्हाला, की माझं असं म्हणणं असतं, की हॅपीनेस डिपेंड ऑन युअर थॉट. म्हणजे आपला आनंद जो आहे ना, हा आनंद आपल्या विचारांवरतीच अवलंबून असतो, की आपण विचार कसा करतो. तर आपण विचार सकारात्मक सकारात्मक बोलत जा, तर असं बोलून होत नाही. तर आपल्याला ह्याची प्रॅक्टिस करावी लागते रोजच्या जीवनामध्ये, की आपल्या भावनांचं पण आपल्याला रोज प्रॅक्टिस करावी लागते. मला असा प्रश्न पडला पाहिजे झोपताना, की अरे आज सकाळपासून मी आज हसलेलोच नाही आहे, तर ह्या भावनेचा मी आज का वापर केलेला नाही आहे? तर त्यासाठी संध्याकाळी झोपताना किमान तुम्ही एक विनोद म्हणा किंवा एखादा काहीतरी आनंदाचा एखादा क्षण तुम्ही आठवा, ह्याच्यातून तुम्हाला खूप आनंद वाटेल. तर मला हे सांगता येईल इथे श्रोत्यांसाठी, की तुम्ही सगळ्यांनी तुमचं मानसिक स्वास्थ्य जर चांगलं ठेवायचं असेल, तर पंचसूत्री अजिबात विसरू नका. पुरेशी झोप घ्या, व्यायाम करा, सकस आहार घ्या, आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवा, विचार चांगला करा. ह्या पंचसूत्रीचा तुम्ही जर वापर केला, तर डेफिनेटली म्हणजे मला असं म्हणायचं, की तुम्हाला
कोणत्याही प्रकारचं म्हणजे मानसिक ताणतणाव किंवा चिंता, डिप्रेशन यासारखे कुठलेही आजार तुम्हाला होणार नाही आहेत. सर, या पूर्ण मुलाखतीमध्ये आपण मानसिक आरोग्य कसं जपावं आणि मानसिक आरोग्यातून एक सक्षम नागरिक कसा बनेल, जो आनंदी राहील आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावेल, स्वतःच्या प्रगतीला हातभार लावेल, याबद्दल तुम्ही माहिती सांगितली. त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद सर. धन्यवाद सर. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं स्वरा दामले यांचं आणि सादर करते होते योगीराज बच्चे. आजची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आमच्या व्हॉट्सअप नंबर थ्रू. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94 035 73 485. नंबर पुन्हा एकदा सांगते 94 035 73 485. त्याचबरोबर नवनवीन कार्यक्रमांच्या क्विक अपडेट्ससाठी आम्हाला सोशल मीडिया हँडल्सवरती नक्की फॉलो करा. आमचं पेजचं नाव आहे आकाशवाणी रत्नागिरी. आणि या सगळ्या मुलाखतींचा, कार्यक्रमांचा खजिना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो यूट्यूबच्या माध्यमातून. तेव्हा AIR रत्नागिरीला यूट्यूबवरही नक्की फॉलो करा. चला तर आरोग्य धाम या कार्यक्रमामधून तुमचा इथेच निरोप घेते. परत भेटूच. तोपर्यंत नमस्कार.